दरवर्षी पारोशानं दिवे लावणार आहेस का? चल उठणं लावते तुला. नाही असू देच मी लावेन माझं मला उठणं. का? मी आहे ना अजून. मी लावते उठणं. चल. लोकांना वाटत असेल तारिणीची आई नाहीये उठणं लावायला, पण त्यांना हे माहिती नाहीये की तारिणीची आजी अजून खमकी आहे. तिला उठणं लावायला सुद्धा आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायला सुद्धा. चल चल ग सणवारे छान तयार होऊ. चल नमा उठ गा चल. आई चला यांचे लाड चालू देत आपण आंघोळ करू. उठ गा पटकन उठ. आई थांब ग 1 मिनिट. बरं वाटतंय. वसुधाची आठवण आली. हे वसुधानी घातले ना हातात तुझ्या. मी आहे ना अजून. हा सण आहे की नाही, असंच हसत राहायचं. आई, जेव्हा सण येतात तेव्हा सगळे आपापल्या फॅमिली बरोबर असतात. तेव्हा मी तुला खूप मिस करतो ग. हे फटाक्यांचे आवाज, हे दिवे बघितले ना की मी तुला खूप मिस करतो. लहानपणी आपण किती छान दिवाळी साजरी करायचो ना. तुम्हाला उठणं लावायची, आंघोळ घालायची. मला जेवढं जमेल तेवढं मी तुला फराळ बनवायला मदत करायचो. संध्याकाळी दिवे लावायचो, मग खूप सारे फटाके फोडायचो. पण आता तू नाहीयेस म्हटल्यावर हे काहीच करू वाटत नाही का मला. मला ना अजूनही आठवतं तू दरवर्षी पाडव्याला दारात बसून बाबांची वाट बघायची. तो माणूस तर कधी आला नाही, पण तू वाट बघणं सोडलं नाहीस. आई तू काळजी करू नको. आता मी त्या माणसाच्या खूप जवळ आहे आणि आय प्रॉमिस तू जिथे कुठे असेल ना तिथून मी त्याला शोधून काढणार आणि त्याला जाब विचारणार आहे. शुभ दीपावली आई. आय मिस यू.